आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर 10 जूनला आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत खास असा दिवस असतो। वटपौर्णिमेची वाट प्रत्येक सौभाग्यवती महिला अगदी आतुरतेने पाहत असते। वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे या दिवशी स्त्रिया नटून थटून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाचं पूजन करतात। त्यामुळे बघा वटपौर्णिमेचा दिवस महिलांसाठी अतिशय खास दिवस असतो। त्यामुळे महिलांनी विशेष करून या दिवशी काही कामे करायची नाहीयेत किंवा काही कामं टाळायची आहेत। प्रत्येक तिथीचं महत्त्व असतं। ज्या त्या तिथीला काही कामं करणं शुभ फलदायी ठरत असतं आणि काही कामं जर आपण त्या तिथीला करत असू तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो। कुठे ना कुठेतरी भविष्यामध्ये याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो। त्यामुळे बघा फक्त या शुभतिथींदिवशी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। वटपौर्णिमा हा विशेष करून महिलांचा सण आहे। आपल्या सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचबरोबर पतीच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी, त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये चांगलं यश प्राप्त होण्यासाठी, नावलौकिक मिळवण्यासाठी हा दिवस महिला अत्यंत उत्साहाने साजरा करतात। प्रत्येक घरामध्ये जी स्त्री असते तर ती बघा त्या घराची गृहलक्ष्मी असते। पतीची प्रगती ही त्या घरातील महिलेवर अवलंबून असते। काही कामं जर महिलांकडून चुकून होत असतील तर बघा त्याचा दुष्परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो किंवा काही कामं जर आपण म्हणजे आपल्याकडून चुकून होत असतील तर त्याचा थेट परिणाम हा पतीच्या प्रगतीवर होत असतो। आणि वटपौर्णिमा हा तर दिवस पती पत्नीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। पतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या आरोग्यासाठी पत्नी हे व्रत करत असते। त्यामुळे विशेष करून महिलांनी या दिवशी काळजी घ्यायची आहे। काही चुका आहेत त्या करायच्या नाहीत। कारण अशा विशेष तिथींदिवशी जर आपल्याकडून अशा काही चुका घडत असतील तर नक्कीच त्याचा परिणाम हा तुमच्या पतीच्या प्रगतीवर होऊ शकतो। त्यामुळे बघा या काही चुका किंवा काही कामं आहेत ती वटपौर्णिमेच्या दिवशी तरी महिलांनी टाळायची आहेत। त्याचबरोबर रंगाला देखील विशेष महत्त्व दिलं जातं। त्यामुळे वटपौर्णिमेदिवशी कोणत्या रंगाची साडी महिलांनी विशेष करून नेसायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। कोणता रंग वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत शुभ मानला जातो हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। तर बघा पहिलं जे काम आहे जे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं नाही ते म्हणजे या दिवशी पती पत्नीने वाद करायचे नाहीत। जरी इतर दिवशी आपल्यामध्ये काही वाद कुरबुरे असतील तरी देखील अपशब्द आपल्या पतीला बोलायचं नाही किंवा पतीने पत्नीला बोलायचं नाही। हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे। एवढा तेवढा तुम्हाला राग जरी आला तरी काहीही न बोलता आपल्याला काहीही अपशब्द बोलायचे नाहीत हे लक्षात घ्या। पहिल्यांदा हे खूप महत्त्वाचं काम आहे। कारण बघा संतापामध्ये आपण काहीही बोलून जातो, अपशब्द बोलून जातो, पण हे चुकीचं आहे। आणि अशा खास दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्याला हे कटाक्षाने टाळायचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी वटपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि उठल्यानंतर बघा स्नान करायचं आहे। स्नान करण्याच्या आधी आपल्याला कुठेही स्वयंपाकघरामध्ये किंवा इकडे तिकडे फिरायचं नाही। ही महिलांनी अगदी कटाक्षाने पाळायची गोष्ट आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि स्नान करताना महिलांनी एक लक्षात घ्या केसावरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे केस धुवायचे आहेत। केस न धुता वडाची पूजा केलेली आहे असं करू नका। या दिवशी न विसरता आपल्याला केस हे धुवायचे आहेत हे लक्षात घ्या। कारण बघा कुठलंही शुभ पूजन असेल किंवा शुभ कार्य असेल तर आपण आपले केस जे आहेत ते धुतलेच पाहिजेत हे लक्षात घ्या। आणि वटपौर्णिमे दिवशी वडाचं पूजन केलं जातं। जरी तुम्ही वडाचं पूजन करणार नसाल किंवा तुमच्याकडून शक्य नसेल किंवा काही घरांमध्ये करत देखील नाही तर त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून स्नान हे करायचंच आहे।
ही गोष्ट महिलांनी लक्षात घ्या. या दिवशी वटपौर्णिमे दिवशी उशिरापर्यंत झोपणे किंवा दुपारी पण झोपून राहणे, संध्याकाळच्या वेळेला तर चुकूनही आपल्याला दिवे लागणीच्या वेळेला झोपून राहायचं नाही, हे महिलांनी लक्षात घ्या. त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीनंतर घरामध्ये केर कचरा काढू नका किंवा झाडून काढू नका. झाडल्यानंतर जो केर आहे, कचरा आहे, तो घराच्या बाहेर फेकू नका. जरी कचरा झालेला असेल तरी देखील तुम्ही बाजूला तो लावून ठेवू शकता. पण बघा, वटपौर्णिमे दिवशी संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीनंतर तुम्ही चुकूनही झाडून किंवा केर कचरा काढू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, पुढचं जे काम आहे जे महिलांनी करायचं नाही ते म्हणजे या दिवशी वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाला इजा होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही. बऱ्याचशा महिला काय करतात, वडाला जाता येत नाही किंवा वडाचं झाड घरापासून खूप लांब आहे तर त्या फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात. हे चुकीचं आहे. वडाची फांदी तोडून आणणं वटपौर्णिमे दिवशी हे अशुभ मानण्यात आलेलं आहे आणि याची शुभ फळं मिळण्याऐवजी अशुभ फळं मिळू शकतात. त्यामुळे बघा, या दिवशी वडाचं जे झाड आहे त्याचं जाऊन तिथे पूजन करायचं आहे. पण त्याचं एखादी फांदी तोडून आणलेली आहे हे करू नका. हे अत्यंत चुकीचं आहे. किंवा वडाचं पान तोडणे वटपौर्णिमे दिवशी हे देखील चुकीचं आहे. तर हे पण काम आपल्याला करायचं नाही. महिलांनी विशेष करून अशा प्रकारे हे काम करायचं नाही. त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया असतील, प्रेग्नंट महिला असतील तर त्यांनी वडाला प्रदक्षिणा मारू नयेत असं आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे. तर हे एक आपण पाळायचं आहे. जर महिलांना मासिक पाळी असेल तर त्यामध्ये देखील वडाला जाणं वर्ज्य समजण्यात येतं. त्यामुळे जर पिरियड असेल तुम्हाला तर वडाला या दिवशी आपल्याला जायचं नाही किंवा तिथे जाऊन पूजन करायचं नाही, घरी पण पूजन करायचं नाही, हे लक्षात घ्या. बघा, असं सांगण्यात येतं की 4था किंवा 5वा दिवस असेल तुम्हाला तर तुम्ही वडाचं पूजन करू शकता. पण हे लक्षात घ्या, जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे वडाचं पूजन करू नका. 4था किंवा 5वा दिवस जरी असेल आणि ब्लिडिंग होतं आहे तुम्हाला तर हे चुकीचं आहे. त्यामुळे घरात पण किंवा तिथे जाऊन पण तुम्ही अशा प्रकारे पूजन करू नये. आता बघा, हे अगदी पूर्वीपासून चालत आलेलं आहे. मासिक पाळीमध्ये महिलांनी कोणत्याही प्रकारचं पूजन करणं हे वर्ज्य समजण्यात आलेलं आहे. यामध्ये बघा, कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे. महिलांना असंही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात आणि मासिक पाळीचे जे दिवस असतात त्यामध्ये तरी त्यांना त्यांच्या शरीराला आराम मिळावा आणि कुठल्याही प्रकारचा कामाचा ताण त्यांच्यावर पडू नये यासाठी अशा पद्धतीचे ज्या काही रीती आहेत त्या पूर्वीपासून पाडलेल्या असाव्यात. त्यामुळे बघा, जर तुम्हाला पिरियड असेल आणि 4था 5वा दिवस आहे पण ब्लिडिंग होत नाही आहे तुम्हाला तर तुम्ही अशा केसमध्ये पूजन करू शकता. पण ब्लिडिंग सुरू आहे आणि त्यामध्ये पूजन करत आहात हे तुम्ही टाळायचं आहे. मग तुम्ही पुढच्या वर्षीच हे पूजन जे आहे ते वटपौर्णिमेचं करू शकता. आता पुढचं जे काम आहे जे महिलांनी करायचं नाही वटपौर्णिमे दिवशी तर ते म्हणजे आपल्याला या दिवशी जुने कपडे किंवा फाटके तुटके कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. वटपौर्णिमे दिवशी शक्य असेल तर तुम्ही साडी नेसा किंवा मग एखादा ड्रेस तुम्ही घालू शकता. पण अगदीच फार असे मळलेले कपडे आहेत किंवा अगदी जुने कपडे तुम्ही वापरताय तर हे आपल्याला करायचं नाही. महिलांचा दिवस असतो, खास दिवस असतो आणि बघा, महिलांनी या दिवशी गळ्यामध्ये मंगळसूत्र अवश्य घाला. कपाळाला टिकली, कुंकू हे आपण लावलं पाहिजे. बांगड्या जर तुमच्याकडे सोन्याच्या असतील तर त्या घाला किंवा इतर कोणत्या असतील तर त्या घाला. पायामध्ये पैंजण जे आहे तर ते घाला. जेवढे काही तुमच्याकडं अलंकार आहेत तर ते नक्की वटपौर्णिमे दिवशी घाला. कारण हा सणच महिलांचा आहे, साज शृंगाराचा सण आहे. त्यामुळे महिलांनी या दिवशी छान व्यवस्थित राहायचं आहे. आणि बघा,
घरातली लक्ष्मी जर खुश असेल तरच त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते हे लक्षात घ्या. त्यामुळे महिलांनी अशा प्रकारे छान सुंदर व्यवस्थित या दिवशी राहायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी आलेलं असेल तर त्यांचा अपमान करू नका. कोणाचाच अपमान आपण कधीच केला नाही पाहिजे. पण या दिवशी विशेष काळजी घ्या, अन्नदान करा. त्याचबरोबर ज्या महिला असतात, सुवासिनी असतात, त्यांना तुम्ही ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत त्या दान करा. हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी अशा प्रकारे दान करण्याचं. त्याचबरोबर या दिवशी महिलांनी पांढरा रंग, निळा रंग, अगदी डार्क निळा जो असतो तो, आणि त्याचबरोबर काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आपल्याला या कलरची साडी किंवा ड्रेस पण परिधान करायचा नाही किंवा बांगड्या पण या कलरच्या आपल्याला हातामध्ये घालायच्या नाहीत. या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवायच्यात. त्याचबरोबर या दिवशी बाहेरचं जेवण शक्यतो जेवू नका. घरामध्ये बनवलेलं सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याच प्रकारचा तामसी आहार, मांसाहार या दिवशी घ्यायचा नाही. जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील सात्विक जेवण तुम्ही या दिवशी बनवायचं आहे. त्याचबरोबर आता बघूया महिलांनी या दिवशी वटपौर्णिमे दिवशी कोणत्या रंगाची साडी ही नेसायची आहे. आता हे लक्षात घ्या, वटपौर्णिमा म्हणजे हा पौर्णिमेचा दिवस असतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा हा दिवस समजला जातो. त्यामुळे बघा, वटपौर्णिमे दिवशी तुम्ही पिवळ्या कलरची साडी अवश्य नेसू शकता. पिवळा कलर हा गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. आणि बघा, पिवळा कलर जर आपण पौर्णिमेच्या दिवशी अंगावर परिधान केला तर त्याचे अनेक शुभफळं आपल्याला पाहायला मिळतात. भगवान विष्णूंना अतिशय प्रसन्न करणारा हा रंग आहे. त्यामुळे पिवळा कलर तुम्ही वटपौर्णिमे दिवशी नेसू शकता किंवा म्हणजे साडी नेसू शकता किंवा पिवळ्या कलरचा ड्रेस परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही हिरवा कलर, त्याचबरोबर लाल कलर, हे 2 कलर देखील या दिवशी वापरू शकता. त्यामुळे बघा, पिवळा, लाल आणि हिरवा हे 3 कलर जे आहेत, हे 3 रंग जे आहेत, तर या रंगाचे तुम्ही कपडे किंवा जे साड्या आहेत तर त्या नेसू शकता. आणि बांगड्या पण तुम्ही या रंगाच्या हातामध्ये घालू शकता. तर बघा, ही काही माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व महिलांना ही माहिती जी आहे वटपौर्णिमेविषयीची ती समजेल.